नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण BA तृतीय वर्षातील साधन संपत्ती भूगोल हा भूगोलाचा 6व्या सत्रातील असणारा पेपर आपण अभ्यासण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. मित्र हो, मागील तासामध्ये आपण BA तृतीय वर्षातील साधन संपत्ती भूगोलाचा विचार करत असताना साधन संपत्ती म्हणजे काय, साधन संपत्तीचं असणारं स्वरूप, साधन संपत्तीची असणारी व्याप्ती, साधन संपत्तीची असणारी व्याख्या, अर्थ या बाबी बघण्याचा प्रयत्न हा आपण मागील तासामध्ये केलेला आहे. मित्र हो, साधन संपत्ती भूगोलाच्या अभ्यास करत असताना या ठिकाणी आपल्या लक्षात आलं की साधन संपत्ती म्हणजे पृथ्वीवरील ज्या ज्या वस्तू आहेत त्यांचा मानवी जीवनामध्ये होणारा वापर किंवा कशा पद्धतीने त्या वस्तू मानवी जीवनासाठी महत्त्वाच्या आहेत त्या वस्तूंना आपण साधन संपत्ती असं म्हणतो. आणि मग आपण बघितलं की मानवी जीवनातील ज्या काही मूलभूत गरजा आहेत मानवाच्या, या मूलभूत गरजा नैसर्गिकदृष्ट्या ज्या पूर्ण होतात त्यामध्ये आपण पाहतोय की निसर्गतः ज्या गरजा आपल्या पूर्ण होतात त्या निसर्गातून मिळणाऱ्या बाबींचा विचार आपण साधन संपत्ती म्हणून या ठिकाणी करतो. त्याचबरोबर आपण पाहतो की अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात मानवाच्या गरजाबरोबरच राहणीमानाचा दर्जा देखील अलीकडच्या काळामध्ये उंचावलेला आहे. आणि मग या राहणीमानाच्या उंचावलेल्या दर्जामुळे देखील मानवाच्या गरजा या वाढलेल्या आहेत आणि त्यातून मग प्रक्रिया केलेल्या उद्योगातून उत्पन्न होणाऱ्या वस्तूंचा देखील अलीकडच्या काळामध्ये साधन संपत्ती म्हणून वापर आपण करत असलेलं आपल्याला दिसतं. तर अशा या साधन संपत्तीचा अभ्यास भूगोल विषयाच्या अनुषंगानं करत असताना आपल्या या ठिकाणी एक लक्षात येतं की प्रादेशिक अभ्यास करायचा असेल किंवा एखाद्या प्रदेशाचं महत्त्व आपल्याला समजून घ्यायचं असेल तर त्यावेळेस या भूगोलाच्या अभ्यासामध्ये साधन संपत्तीचा उल्लेख हा वारंवार येत असतो. आणि म्हणून आपण पाहतोय की या साधन संपत्ती भूगोलाच्या देखील काही अभ्यास पद्धती आहेत का, आणि आहेत तर मग या साधन संपत्ती भूगोलाच्या कोणकोणत्या अभ्यास पद्धती आहेत. कारण कोणत्याही विषयाचा अभ्यास करत असताना सखोल जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काही अभ्यास पद्धतीचा वापर या ठिकाणी करावा लागतो आणि त्या अभ्यास पद्धती कालानुरूप आपल्याला बदलून देखील घ्याव्या लागतात. कारण साधन संपत्तीचं जे काही स्वरूप आहे, वापराचं स्वरूप हे आपल्याला या ठिकाणी बऱ्याच वेळेस बदललेलं आपल्याला दिसतं. म्हणून या साधन संपत्ती भूगोलाच्या देखील काही अभ्यास पद्धती या ठिकाणी आपल्याला दिसतात. त्यामध्ये जी पहिली अभ्यास पद्धत आहे ती आहे साधन संपत्ती भूगोलाचा पद्धतशीर दृष्टिकोनातून अभ्यास करणे. म्हणजे पद्धतशीर दृष्टिकोन, साधन संपत्ती भूगोलाचा जर अभ्यास करायचा असेल तर आपल्याला पद्धतशीर दृष्टिकोनाच्या अनुषंगानं अभ्यास करावा लागतो. या पद्धतीलाच आपण क्रमवार, सूत्रबद्ध, शिस्तबद्ध किंवा प्रकरणात्मक दृष्टिकोन असं आपण म्हणतो. हा दृष्टिकोन हा सोपा असून यामध्ये साधन संपत्तीचा अभ्यास करताना काही मुद्द्यांच्या आधारे, काही पायऱ्यांच्या आधारे आपल्याला हा अभ्यास करावा लागतो. त्यामध्ये हे जे काही मुद्दे किंवा काही पायऱ्या ज्या काही आहेत त्या जर आपण बघितल्या तर त्यामध्ये नंबर 1 पायरी अशी असते की ज्या प्रदेशाच्या साधन संपत्ती भूगोलाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे त्या प्रदेशातील साधन संपत्तीची माहिती गोळा करणे.
म्हणजे एखाद्या प्रदेशातील साधन संपत्ती भूगोलाचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर त्या प्रदेशातील साधन संपत्तीची माहिती आपल्याला जमा करावी लागते. कारण साधन संपत्तीची माहिती जमाच केली नाही तर त्या साधन संपत्तीचा काय वापर मानवाच्या दृष्टीनं होतो हे देखील आपल्याला सांगणं शक्य होत नाही. म्हणून अगोदर ही माहिती आपल्याला या ठिकाणी गोळा करावी लागते. त्यानंतर या माहितीच्या आधारे साधन संपत्तीचे वितरण हे तपासले जाते किंवा तपासतात व या वितरित साधन संपत्तीचे परस्पराशी संबंध तपासले जातात. म्हणजे बघा की जी काही माहिती उपलब्ध झालेली आहे साधन संपत्ती गोळा करत असताना त्यावरून आपल्याला लक्षात येतं की साधन संपत्तीचं वितरण या प्रदेशामध्ये कशा पद्धतीनं झालेलं आहे. म्हणजे कोणत्या प्रकारची साधन संपत्ती या ठिकाणी आपल्याला अधिक प्रमाणात मिळते आणि कोणत्या प्रकारच्या साधन संपत्तीचा तुटवडा या ठिकाणी आहे. मग उपलब्ध असणारी साधन संपत्तीचा सहसंबंध त्याचबरोबर असणाऱ्या इतर साधन संपत्तीशी जोडला जातो किंवा जोडण्याचं काम हे प्रामुख्यानं या साधन संपत्ती भूगोलामध्ये केलं जातं. तिसरं म्हणजे या वितरणातून आवश्यक असलेली माहिती आपल्याला निवडावी लागते. ठीक आहे, साधन संपत्ती आहे परंतु ती कोणत्या प्रकारची आहे, किती प्रमाणात आहे, मग किती प्रमाणात आहे याचाही विचार की दगडी कोळसा आहे परंतु दगडी कोळशामधून देखील कोणत्या प्रकारचा दगडी कोळसा उच्च प्रतीचा आहे की अतिशय कनिष्ठ प्रतीचा दगडी कोळशाचे वितरण या ठिकाणी झालेलं आहे. या सगळ्या बाबींचा विचार या ठिकाणी आपल्याला करावा लागतो आणि मग त्यांच्या वितरणाच्या अनुषंगानं मग ती माहिती त्या ठिकाणी आपल्याला निवडावी लागते. ही जी काही माहिती येते साधन संपत्तीच्या संदर्भात गोळा केलेली माहिती या माहितीचं पृथक्करण केलं जातं म्हणजेच तिचं विश्लेषण केलं जातं. दगडी कोळसा मिळतो पण तो कोणत्या प्रकारचा आहे, खनिज तेल मिळतं पण ते किती अंतरावर आहे, त्यामध्ये पेट्रोलियम पदार्थाचं प्रमाण किती आहे, या सगळ्या बाबीचा उलगडा हा या ठिकाणी पृथक्करणाच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातो. आणि पृथक्करण केलेली माहिती ही विविध प्रकारच्या नकाशा प्रकाराच्या किंवा अनेक प्रकारच्या अनुषंगानं प्रदर्शित करणे म्हणजे कोणत्या भागामध्ये किती प्रमाणात प्रामुख्याने या ठिकाणी साधन संपत्ती आहे आणि ती कशा प्रकारची आहे याचा विचार आपण या पृथक्करणाच्या माध्यमातून या ठिकाणी करतो आणि त्या अनुषंगानं मग त्या प्रदेशात असणारे आलेख हे काढण्याचं काम या साधन संपत्ती भूगोलातील दृष्टिकोन पद्धतशीर दृष्टिकोन या अभ्यास पद्धतीमध्ये केलेला आपल्याला दिसतो. आणि त्यानंतर जी साधन संपत्तीची रचना समोर येते तिचं विवेचन केलं जातं की जी साधन संपत्तीची रचना आपल्यासमोर आलेली आहे की साधन संपत्ती आहे पण दुर्गम भागात आहे की आपल्याला बंदराजवळ आहे किंवा वाहतुकीच्या मार्गाजवळ आहे, साधन संपत्ती किती खोलवर आहे, ती जर काढत असताना तिच्यापेक्षा जर स्वस्त आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध होत असेल तर त्या साधन संपत्तीचा आपल्याला उपयोग होत नाही. म्हणून कशा पद्धतीनं तिला काढत असताना खर्च येणार आहे या सगळ्या बाबींचा विचार तिचं विवेचन करण्याचं काम हे साधन संपत्ती भूगोलाच्या माध्यमातून पद्धतशीर दृष्टिकोनातून साधन संपत्ती भूगोलाच्या अभ्यासाच्या पद्धतीतून या ठिकाणी केलं जातं. त्यानंतर आपलं असं लक्षात येतं की हे पद्धतशीर दृष्टिकोनातून साधन संपत्तीचा अभ्यासाचा काय फायदा होतो तर या पद्धतीचा मुख्य फायदा म्हणजे एखाद्या छोट्या तसेच मोठ्या प्रदेशातसुद्धा ही पद्धत वापरता येते. पद्धतशीर दृष्टिकोन जर आपल्याला एखाद्या प्रदेशातील साधन संपत्तीचा अभ्यास करण्यासाठी वापरायचा असेल तर तो करत असताना आपल्याला ती पद्धत अतिशय छोट्या असणाऱ्या प्रदेशासाठी सुद्धा वापरता येते किंवा मोठ्या असणाऱ्या प्रदेशासाठी सुद्धा हा पद्धतशीर दृष्टिकोन या ठिकाणी आपल्याला वापरता येतो. ही जी पद्धत आहे या पद्धतीमध्ये साधन संपत्तीचे वितरण व त्याचा परस्पराशी असणारा संबंध
लक्षात घेतला जात असल्यामुळे भूगोलातील वितरण या महत्त्वाच्या संकल्पनेचा ओहापोह केला जातो. म्हणजे या ठिकाणी या पद्धतशीर दृष्टिकोनामध्ये साधन संपत्तीच्या भूगोलाच्या या अभ्यासाच्या पद्धतीमध्ये आपल्याला असं दिसून येतं की या ठिकाणी आपण साधन संपत्तीचं वितरण व त्यांचा परस्परांशी असणारा संबंध हा सुद्धा या ठिकाणी लक्षात घेतला जातो. आणि त्यामुळं त्या प्रदेशात असणारं वितरण कसं आहे की जसं भूगोलामध्ये एखादी गोष्ट आपण पाहतोय तर आपण भूगोलामध्ये वितरण पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि तशाच पद्धतीनं हे साधन संपत्ती भूगोलामध्ये देखील या पद्धतशीर दृष्टिकोनाचा विचार करून त्याचं वितरण या ठिकाणी बघितलं जातं. आणि या ठिकाणी या पद्धतशीर दृष्टिकोनाचा साधन संपत्ती भूगोलामध्ये तिसरा फायदा असा होतो की या माध्यमातून आपल्याला नकाशे, आलेख, आकृत्या या भूगोल विषयातील महत्त्वाच्या साहित्याचा योग्य व पुरेसा असा वापर करता येतो व त्यामुळे आपण त्यांचं असणारं वितरण हे तटस्थपणे अभ्यासू शकतो आणि भविष्यकाळामध्ये या साधन संपत्तीविषयी अंदाज देखील या ठिकाणी आपल्याला बांधता भविष्यकाळामध्ये या साधन संपत्तीचं किती वितरण या ठिकाणी आहे आणि भविष्यकाळामध्ये त्याचा वापर कसा करता येईल याचा देखील विचार या ठिकाणी आपल्याला करता येतो. तर एकंदर मित्र अशा पद्धतीनं साधन संपत्ती भूगोलाचा अभ्यासाच्या पद्धतीमध्ये पहिली जी काही पद्धत आहे पद्धतशीर दृष्टिकोन याचा विचार आपण आजच्या तासामध्ये केलेला आहे. धन्यवाद.